बातमी येते सोलापूरमधनं। सोलापूरमध्ये आता पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पडायला लागलाय। याला कारण आहे रेल्वे स्टेशनवरील गुंडांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये 15 ते 20 जणांच्या टोळक्याकडनं लाकडी दांड्याने महिला प्रवाशांना मारहाण केली जाते। लहान मुलीचा जमावाला पाय लागल्यानं वाद सुरू झाला आणि याचं रूपांतर तुफान हाणामारीत झालंय। सोलापुरातल्या कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरचा हा प्रकार आहे। या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शिवकुमार पाटील आता आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, हे नेमकं कधी घडलेलं आहे आणि ही जी मंडळी मारहाण करतायत, हे टोळकं जे मारहाण करते ते नेमकं कुठल्या स्टेशनवर चढलं होतं, काय अपडेट्स? अश्विन, आपण ही जी दृश्य दाखवतोय ती दाखवल्यानंतर कोणाचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या अमानुष पद्धतीने ही मारहाण केली जाते त्याचं कोणीही समर्थन करणार नाही। कुर्डुवाडी ते पारेवाडी या स्टेशन दरम्यान ही घटना घडलेली आहे। 2-3 महत्वाच्या गोष्टी यामुळे प्रश्न निर्माण करण्या अशासाठी आहेत की ही जी टोळकं मारहाण करतंय त्यांच्याकडे हे दांडके आले कुठून, आणि हे जर अशा अमानुष पद्धतीने मारहाण करणार असेल तर त्यांच्याकडे कुठलेही माणुसकीचा दृष्टिकोन नाही। मग हे सराईत गुन्हेगार आहेत का? जर ते गुन्हेगार असतील तर अशा पद्धतीनं रेल्वे मधून प्रवास करून सातत्याने हे असे कृत्य करतात का, असे महत्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत। आता राहिला या घटनेचा प्रश्न, कारण अत्यंत किरकोळ होतं। एका लहान मुलीचा, म्हणजे हे जे दाम्पत्य ज्यांना मारहाण केली जाते, भोसले कुटुंब आहे, त्यांच्या कुटुंबातल्या एका लहान मुलीचा पाय या टोळक्यातल्या एकाचा लागला आणि त्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे। म्हणजे एका निष्पाप मुलीच्या धक्का लागण्यामुळे जर हे अशा पद्धतीने अमानुषपणे एका दाम्पत्याला मारहाण करत असतील, महिला किंचाळत आहेत, लहान मुलं आक्रोश करतायत, कसलीही दयामाया या लोकांना येत नाहीये आणि अत्यंत अमानुषपणे ही मारहाण केली जाते। तर अशा लोकांवरती अत्यंत कठोर शासन झालं पाहिजे, तरच रेल्वेमधल्या अशा घटना सुरक्षित राहतील। नाही तर प्रश्न ह्याच्यामुळे आणखीन एक निर्माण झाले। ज्या पद्धतीने रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस एक्सप्रेस गाड्यांना सुरक्षा प्रदान केलं जातं, प्रत्येक बोगीमध्ये पोलीस असतात आणि जी सुविधा एक्सप्रेस गाड्यांना दिली जाते त्या तुलनेमध्ये जर पॅसेंजर गाड्यांमध्ये जिथून सर्वसामान्य लोक, गोरगरीब लोक, गावागावातले लोक प्रवास करतात त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं का, हा या घटनेच्या निमित्तानं निर्माण झालेला प्रश्न आहे। जरी लोहमार्ग पोलिसांनी या 10 लोकांना अटक केलेली असली तरी त्यांच्या मागचा जो उद्देश आहे किंवा या लोकांची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती तपासली पाहिजे आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये सुद्धा लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जर काही उपाययोजना आले तर ते अधिक उत्तम होईल। आणि ही जी घटना झालेली आहे अत्यंत निषेधार्ह आहे आणि तेवढीच भयानक आहे। रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारी ही घटना आहे। शिवकुमार, धन्यवाद या माहितीबद्दल।